महादेवाच्या गळ्यात नाग आहे, हातात त्रिशूळ, अंगावर भस्म आणि डोक्यावर चंद्र आहे. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की महादेवांनी आपल्या गळ्यात नागालाच का बरं स्थान दिलं असेल? यामागे एक अतिशय सुंदर कथा आणि त्यात दडलेला एक अर्थ आहे. चला आज जाणून घेऊया ही कथा. एकदा देव आणि दानवांनी समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला. अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन सुरू झाले. मंदार पर्वत मंथनासाठी वापरला गेला आणि नागराज वसुकी यांना मंथनाची दोरी बनवण्यात आलं. समुद्रमंथन सुरू झालं आणि एकामागून एक अनेक अद्भुत गोष्टी समुद्रातून बाहेर येऊ लागल्या. पण अचानक समुद्रातून एक भयंकर विष बाहेर आलं. हे विष इतकं घातक होतं की त्याचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवर होण्याची भीती निर्माण झाली. देव घाबरले, दानवही घाबरले. सगळ्यांना प्रश्न पडला, आता या विषापासून सृष्टीचं रक्षण कोण करणार? सगळे देव आणि दानव शिवांकडे गेले. देवांनी महादेवांना प्रार्थना केली, हे महादेव, आपणच या संकटातून सृष्टीचं रक्षण करू शकता. सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून महादेवांनी ते विष आपल्या हातात घेतलं आणि प्राशन केलं. माता पार्वतींनी महादेवाच्या कंठावर हात ठेवला. त्यामुळे ते विष त्यांच्या शरीरात पसरलं नाही आणि त्यांच्या कंठातच राहिलं. त्यामुळे महादेवांचा कंठ निळा झाला. म्हणूनच त्यांना नीळकंठ हे नाव पण मिळाले आहे. आता पुन्हा तोच प्रश्न, महादेवांच्या गळ्यात नाग का? धार्मिक कथानुसार नागराज वसुकी हे भगवान शिवांचे भक्त मानले जातात. महादेवांनी वसुकीला आपल्या गळ्यात धारण केलं. पण यामध्ये फक्त कथा नाही, तर एक सुंदर संदेश दडलेला आहे. नाग म्हणजे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारा जीव. पण महादेवांनी त्याच नागाला आपल्या गळ्यात स्थान दिले. याचा अर्थ असा घेतला जातो की ज्याच्यापासून जग घाबरतं त्याच्यावरही नियंत्रण मिळवता येतं. महादेव आपल्याला शिकवतात, भीतीपासून पळू नका, तर मन शांत ठेवा. महादेवाच्या गळ्यातील नागाला काही धार्मिक परंपरांमध्ये काल आणि मृत्यूचे प्रतीक मानला जातो. आणि महादेव, ते तर महाकाल, म्हणजेच काळावरही ज्याचं आधिपत्य आहे. म्हणून महादेवांचं रूप आपल्याला एक मोठी शिकवण देतं. जीवनात कितीही संकट आली, कितीही भीती वाटली, तरी मनावर संयम ठेवा, तर आपण त्या संकटाचा सामना करू शकतो. महादेवाच्या गळ्यातील नाग हा केवळ एक अलंकार नाही, तो निर्भयता, संयम आणि आत्मनियंत्रणाचा संदेश देतो. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही महादेवाचं दर्शन घ्याल, तेव्हा त्यांच्या गळ्यातील नागाकडे फक्त एक नाग म्हणून पाहू नका. त्यातून मिळणारा हा सुंदर संदेशही लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.